पहिलाच बॉल बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न होता. गुडलीतवरून हलकासा बॉल टॉस होतोय. एक्स्ट्रा बाउन्स आणि पेसनं सध्या बीट करत असताना पहिल्याच बॉलवर कॉन्फिडन्स दाखवलाय गोलंदाज गव्हर्नरनं. डॉट बॉलनं झाली त्याची सुरुवात. आघाडीसाठी भावेशला आपण बघत आहोत आणि त्याच्या सोबत दीपक देतोय. पहिल्याच बॉलवर डॉट बॉलची सांगता सध्या करत असताना गोलंदाज गौरव स्टेप आउटवर खेळतात. समोर लॉफ्ट केला बॉल लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहे. टप्पा घेतला उचलला आणि तसा बॉल थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कोसळला. बॉल सीमा पार. वन माउस ओव्हर द रोप. येतो तो चौकार. 4 धावा. टीम श्री गणेश शिदगाव क्रिकेट संघाचा फुल टॉस डाऊन द लेग स्ट्रीक. इट इज व्हाईट बॉल. मिळेल ते एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव. क्रिकेटचा सिफर कंट्रोल नियंत्रण जे सध्या बिघडले गोलंदाज गौरवचं. एक चौकार त्याच्या विरोधात आला आणि तदनंतर येणारा हा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश शिदगावच्या खात्यात. आणि सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. चांगला आउट स्विंगर विथ द अँगल. थोडी हरकत करत निघाला बॉल. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली सध्या फलंदाज भावेशला त्रस्त करून गेली. चौकारा पाठोपाठ आलेला व्हाईट बॉल आणि तदनंतर आलेला डॉट बॉल. बॅट चिकटा बॉल अवेत बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आणि साधा सोपा सहज झेल संपादित. पहिला ब्रेक तो दिलाय गौरवनं. पूर्वी 11 शास्त्रीनगर क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. भावेशच्या पारीचा अंत. 5 ला पहिला धक्का श्री गणेश शिदगावला. फर्स्ट विकेट डाऊन. साठी दाखल होत आहेत. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. चूक करण्यास भाग पडलं भावेशला. गौरवनं काढली पहिली विकेट. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जात असताना पूल केल्या. पोझिशन मध्ये आलेत. सेफ शॉट. टप्पा घेतला. निघाला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिनेश यांची ददीप्यमान सुरुवात. दर्शनीय चौकार. या चौकारासोबत सध्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर एकूण अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफल. चांगला बॉल. गुडलेतवर टप्पा पडल्याबरोबर थेट एसी रक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. षटकाची झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 9 धावा धावफलकावर. 1 विकेट काढली गौरवनं. बरोबर 5 मिनिटांचा वेळ पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेला आहे. चला स्पीडअप अपेक्षित. थोडं फास्ट खेळावं लागेल. पूर्वी 11 शास्त्रीनगर आणि यानंतर होणारा जो सामना आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स नांदगाव. पहिल्या षटकांतील 9 धावा धावफलकावर. 1 फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू 4 धाब्याचे योगदान दिनेश यांचं. तर दीपक आघाडीसाठी दाखल झालेत. व्यक्तिगत त्यांचं खातं खुलवणं अजूनही बाकी आहे. तर गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात काशीनाथ दाखल होताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिला षटक ज्या ठिकाणी 2 चौकार 1 वाईट 3 डॉट आणि 1 विकेट येताना पाहायला मिळाली. काशीनाथ गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होते. दुसरा एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला वेळ जास्त जातोय. पूर्वी 11 शास्त्रीनगर 6 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेले. थोडं स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करावी लागेल. काशीनाथ मोंड अँड टीम प्ले फास्ट.
बॅकफुटवर गेली, हुक केल्या बॉल, बॉल हवेत, फटका फसलाय आणि शॉट फालेगला साधा सोपा सहज झेल आता संपादित होतोय. काशीनाथनं काढली पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. फलंदाज बाद, 9 ला दुसरा आदरा श्री गणेश शेतगाव क्रिकेट संघाला. 1 मोर विकेट डाऊन. नवीन बॅटर बॅटिंगसाठी हरिश्चंद्र दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळून दिलाय काशीनाथनं. कॉन्फिडन्स स्टार्ट. शॉर्ट फानलेगचं फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीच्या कॅचेस अंडर फ्लडलाईट जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असतात थोड्या डिफिकल्ट असतात, मात्र ती कॅच अतिशय सहजरित्या लिलिया पकडलेली आहे शॉर्ट फानलेगच्या फिल्डरनं. बॅकफुटवर गेले, कट केल्या बॉल डीप मध्ये. फिल्डर थोडे दूर आहे तोपर्यंत एक सिंगल बनले. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि जोपर्यंत थ्रो दिला जाईल विकेट किपर एंडला 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो तिसरीचा प्रयत्न आणि आता तो देखील यशस्वी झालेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावे सोबत सध्या टीमची टोटल धावफल करून 1 अंकित झाले. ती 14. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चौदा धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला लेट कटचा प्रयत्न, बॅटची कडे घेत बॉल अगदी एसटी रक्षकाच्या हातात गेला होता, मात्र तो बॉल कैद करता आला नाही. साधा सोपा सहज झाला आता एसटी रक्षकाकडून सुटलेला आहे. एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 15-15. स्टील 2 टू गो. 2 बॉल 5 धाब्याचे योगदान हरिश्चंद्र यांच्या बॅटमधून. ड्राईव्ह केला बॉल समोर, फिल्डर उपस्थित झाले. थोडी मिसफिल्ड, फंबल, चान्स घेतला सेकंडचा आणि आता देखील दुसरी धाव तितक्याच सहजरित्या बनते. आउटफील्ड मध्ये सध्याच्या घडीला थोडी खराब कामगिरी, निराशाजनक, नाखुश कामगिरी पूर्वी 11 शास्त्रीनगर क्रिकेट संघाकडून आपण बघत आहोत. सिंगल, डबल्स, ट्रिपल सध्या धावफलकाचा वेग, धावफलकाची गती कायम करत असताना दोन्ही बॅटर 2 धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 17-17. यावेळेला स्वीप केल्या बॉल फानलेगच्या बाजूने काढला. डीप मध्ये स्कोर लेगच्या फिल्डरला चेस आहे. इनफिल्ड मधून फिल्डर पाठवऱ्या परिस्थितीत पोहोचलेला आहे. पायाच्या साहाय्याने बॉलला अडवलंय. प्रथमतः बॉलचा वेग थोडा कमी केला, त्यानंतर बॅकअप केलाय. चांगला थ्रो. 2 धावा षटकाची झाले. सांगता षटक संपली 2 षटकांती 19 धावा स्कोर बोर्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यात श्री गणेश शितगाव संघ टॉस गमावल्यानंतर महत्वाच्या लढतीत पूर्वी 11 शास्त्रीनगरच्या विरोधात बॅटिंग करत असताना. चला 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर. एकोणावीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. षटक सुरू होते. तिसरं गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळालं भूपेश गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. फार एंड कडून तिसरं षटक. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. पहिला बॉल टॉपेज, पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर पोझिशन मध्ये येता आला नाही. थोडे ब्लाइंड टुवर्ड्स लाईट झाले, चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही. डॉट बॉलचे झाले त्या ठिकाणी सांगता. आणि या षटकात देखील भूपेश कडून जबरदस्त सुरुवात. पहिला बॉल टाकलाय डॉट. टीमची टोटल सध्या स्थिर आहे 19 धावा. ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड मध्ये डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलेला. जोपर्यंत बॉलला अडवून थ्रू दिला जाईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना 2 धाव्याच्या सोबतीनं सध्या टीम सरकतीये पुढे. श्री गणेश शितगाव स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला टॅप केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर डीप मधून उपस्थित झालेत. एकच धाव मिळताना दिसेल.
सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 22 लॉस ऑफ 2. बावीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. लेंथ बॉल गुड लेंथ वरून हलकासा उसळला, टॉस होतं. राजिंग्यान सरप्राइझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे फलंदाजाला अचंबित करून टाकले या बॉलवर भूपेशनं. यावलेला मिसिट बॉल अवेत, मिड ऑफचा फिल्डर जज करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल संपादित, फलंदाज बाद. 22 ला तिसरा धक्का. हरिश्चंद्रचं काम तमाम. 1 मोर विकेट डाऊन. मल्हारी दाखल होताना पाहायला मिळतात. या षटकात नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज भूपेशनं. 3 धावा देत एक महत्वाची विकेट त्यानं काढलेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 22, स्टील 1 टू गो. नवीन बॅटर मल्हारी बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला दाखल होत आहेत. भूपेशला वैयक्तिक पहिली सफलता तर सांघिक तिसरं सुयश फिल्डिंग करत असताना पूर्वी 11 शास्त्रीनगर क्रिकेट संघाकरता. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेथवरून हलकासा राईज होतोय बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी. सातत्यानं तो स्पॉट आता हेरलाय गोलंदाज भूपेशनं आणि बरोबर त्या स्पॉटला कॉइन सेट करून जणू काही गोलंदाजी व्हावी त्या अनुषंगानं त्याच्या वतीनं की गोलंदाजी कमालीचं षटक राहिलंय. इकॉनॉमिकल कामगिरी त्याच्या वतीनं होती. अवघ्या 3 धावा देत एक महत्वाची विकेट त्यानं काढले. षटक संपली 3. 7.33 धाब्याची माफक धावगती धावफलकावर. स्कोर आपण बघत आहोत 22, 22 लॉस ऑफ 3 विकेट. चला 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेत. लास्ट ओव्हरसाठी जास्त वेळ नको. टीम शास्त्रीनगर थोडं स्पीडअप करावं लागेल, थोडी घाई करावी लागेल. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. ऑफिशियली प्री अनाउन्समेंट आपण पुन्हा एकदा करतोय. साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्या सुप्तीनं गणराज स्पोर्ट्स नांदगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील चौथा सामना. चौथं षटक पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. मयूरच्या हातात आता संघ कर्णधारानं बॉल सोपवलाय. मयूरवरती दिली जबाबदारी, किंबहुना जबाबदारीनं आता त्याला या निर्णायक चौथ्या षटकात गोलंदाजी करावी लागेल. पण समोर सेट बॅटर दिनेश, ज्याच्या बॅटमधून आता व्यक्तिगत 8 धाब्याचं योगदान आता पाहिलंय आपण आणि त्याच्यासोबत मल्हारी देतोय. 3 षटकात 22 बनलेले आहेत. लास्ट ओव्हर बॉलर तयार. राऊंड विकेट मयूर. पहिला बॉल पायावर आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. पहिल्याच बॉलवर मयूरची देखील जबरदस्त सुरुवात. डॉट बॉल पर्सेंटेज सँडी या सामन्यात कमालीची वाढली आहे. मागच्या षटकात देखील भूपेशनं विथ द बॉल इम्प्रेस केला आणि या षटकात देखील मयूरकडून कॉन्फिडन्स स्टार्ट. पहिला बॉल डॉट. पायात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट बॅटनं. अलंग टू द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो. लॉंग ऑनला सेकंडसाठी चान्स घेतला. थ्रू तोडा लेझी आणि तोपर्यंत दोनही फलंदाजांनी आपला तालमेल साधलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो गुड कम्युनिकेशन. चांगलं कॉर्डिनेशन, चांगला समन्वय दोन्ही बॅटरच्या दरम्यान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि या 2 धावेनिशी सध्या स्कोर आपण बघत आहोत 24, 24. लेन बॉल राऊंड विकेट विथ द अँगल. निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. धावांसाठी दिनेश यांचं स्ट्रगल सध्या डावात आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती ते दाखल झालेत. परंतु हव्या त्या वेगानं, हव्या त्या गतीनं आणि हव्या त्या स्ट्राईक रेटनं त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत रन्स येताना दिसल्या नाही. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणास्तव पंच प्रवीण विशे सरांचा वाईड बॉलचा सिग्नल आलेला आहे. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि 100 धावेसहित सध्या स्कोर पोहोचल्या पुढे श्री गणेश शिदगावचा 25. 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. कशाही के उन्नत, परंतु धावा येतात ती जमेची बाब आहे. बॅटिंग करणारा श्री गणेश शिदगाव करता.
आणखीन एक चांगला बॉल, आता टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला, स्किट होत निघालाय, थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाले सांगता. स्कोर सध्या स्थिर 25-25. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स सरळगावची संपूर्ण आर्मी रेडी आहे. आज आय थिंक कंप्लीट स्क्वॉड उपस्थित झालेला आहे. ऑनसाइडला दिशा दिली आहे बॅटच्या, टो एंडला बॉल संपर्कात आला, फिल्डर थोडे दूर आहेत, एकदा बनली आहे, दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड आणि आता 2 धावा तितक्यात सहजरित्या मिळताना दिसतील, तेच पंच कन्फर्म करतात. बॅटच्या संपर्कात आल्यानंतर बॉल डायवर्ट होतो, त्याच कारणास्तव 2च धावा या बॉलवर ग्राह्य धरल्या जातील. 2 धाबे नशीब आले तर स्कोर सध्या 27-27. स्टील 1 to go. 4ही गोलंदाजांची आतापर्यंत पहिल्या सत्रात नियंत्रित कामगिरी. टॅप केल्या बॉल सॉफ्टवेअरनं एक सिंगल त्या ठिकाणी झाले कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नच होताना दिसत नाही. ओव्हरची सांगता पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अंती 7.00 धाब्याच्या माफक धावगतीनं बनल्या गेल्या त्या 28 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात टार्गेट सेट केलं श्री गणेश शिदगावनं पूर्वी 11 शास्त्रीनगर समोर 29 धाब्याचं. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विरोधात गणराज स्पोर्ट्स नांदगावच्या दरम्यान. ऑलरेडी साई स्पोर्ट्स सरळगावचे कर्णधार विहित वेळेत उपस्थित झालेले आहेत. गणराज स्पोर्ट्स नांदगाव विनंती, आपण लगेचच टॉससाठी उपस्थित व्हा. लो स्कोरिंग बॅटल. पहिल्या डावात 28 बनला 29चा पाठलाग सुरू होतोय आणि जसे होईल रनचेसला सुरुवात. दुसऱ्या डावात काय घडेल का बिघडेल ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलावा आणि ऐकूयात निंबवली टिटवाला विभागातील नामवंत समालोचक लेजेंड कॉमेंटेटर मनोज कारवे सरांचा आवाज. थँक्यू. चे लाडके आदरणीय समालोचक मुरबाड भूषण दीपीर बिराडे सर आणि सोबतीला आमचे इमर्जिंग स्टार टेमगावचे कैलासजी शेलवले. छान कॉमेंट्री सुरू आहे, गेली 3 रजनी आपण ऐकताय ज्यांना, आणि आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून खूप काय अजूनही शिकायला मिळतंय. धन्यवाद, त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. उपस्थित प्रेक्षक आमचे लाडके मायबाप, आपलं हार्दिक स्वागत. आणि ठिकाणी प्रेक्षक आपण पाहतोय, कोणी हौसे, कोणी नवशे, कोणी गवशे आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत ह्या रजनीमध्ये. क्रिकेट असा खेळ आहे की प्रत्येकाला पाहावासा वाटतो, मग ती वेळ कुठली पण असो, दिवसाची असो, रात्रीची असो, पहाटेची असो की सकाळची असो. आणि आदर्श चषक म्हणजे ही स्पर्धा अनेकांना भुरळ गाणारी स्पर्धा आहे प्रेक्षकांना, आणि त्या स्पर्धेचा आपण इथे आनंद घेत आहोत. तिसरी रजनी आणि सामना क्रमांक 2 आहे ते सुरू असताना पहिलं इनिंगची समाप्ती झाली आपण बघितली. जय गणेश शिदगाव संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 28 धावा उभ्या केल्या आणि 29 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी कुणाल आणि अक्षय मैदानामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय दुधालेपाडा म्हणजे शास्त्रीनगर संघाकडून धावांचा पाठलाग होणार आहे. पूर्वी 11 असं नाव आहे. आमचे सन्मानी, आमचे आदरणीय विद्यमान पोलीस पाटील साहेब सीतारामजी राणे साहेबांचं आगमन. नमस्कार. आणि वसंतजी डोळे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आगमन झालेलं आहे. सोबतीला नितीन राणे सर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम.
सुस्वागतम शुभ स्वागतम. म्हणतात ना की कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं मित्रांनो, तर ते कोणाच्या तरी काळजात कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं, राजकीय सेवेचं देणं असतं. असे देणेकरी आमच्यामध्ये उपस्थित झालेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. प्रोग्राम कुठलाही असू दे, कार्यक्रम कुठलाही असू दे, प्रेक्षकांच्या मध्ये, प्रेक्षकांच्या सोबतीला, प्रेक्षक असताना मान्यवरपर्यंत आपल्याला हवे असे असतात. त्यामुळेच त्या स्पर्धेला चंद्र मिळत असते. मित्रांनो, नुसते प्रेक्षक असून चालत नाही. आपले पाहुणे, आपले अध्यक्ष, आपले महोदय या सर्वांची नितांत गरज असते. आणि सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये खेळणारे खेळाडू. जर खेळाचा कार्यक्रम असेल तर, शैक्षणिक असेल तर तिथे विद्यार्थी असतात, बरोबर. हळद कुंकू असेल तर तिथे आपल्या लाडक्या ताईमाई अक्का असतात. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, ते सजवण्यासाठी आलेले मान्यवर आणि तुम्ही सर्व आणि टेनकिंग लाईव्हशी जोडलेले सर्व प्रेक्षकाचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मार्गस्थ बाहेर टाकला, थोडासा कटर होता, टप्पा पडला अगदी पुढ्यात. हा फॉली घ्यायचं होतं. पायांची हालता थोडीशी कमी बघितली आपण आणि त्या कारणाने ड्राईव्ह झाल्याने बघा इथे बॅट्समन पुन्हा तिथे ड्रिल करून दाखवतो की मला हा सरळ मारता आला असता, परंतु थोडंसं पायाचं अँगल जे होतं ना ते थोडंसं क्रॉस पाहिजे होतं, तर तिथे ड्राईव्ह झाला असता. पहिला चेंडू इथे सुंदर काढला गोलंदाजाने, भावेश नावाचा गोलंदाज. आणि बघा मी म्हणालो की कोणतरी देणेकरी आपल्यामध्ये आले, तर आमचे वसंतजी डोळे साहेबांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोठ्या मनाने सहकार्य केलं. देणगी दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो. वसंतजी डोळे साहेब आपले आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथे मस्त टर्न केलाय, इथे मात्र पॅडल स्वीप केलाय. चेंडू जातोय दान करत, गवताला गुदगुल्या करत असताना 4 धावांसाठी सुंदर फटका, चौकार. धमाल इथे सुरू केली बॅट्समनने. जसं दीप सरने उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु दीपवीर सर क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज बनवू शकतात. त्यासाठी बॉलर प्रयत्न करेल का बघायचं आहे. हे चेंडू महत्वाचे आहेत, फॉलो केले पाहिजे तुम्ही तिथे बॅट्समनला, त्याचं शफलिंग पाहिलं पाहिजे. आणि आमचा जसा उल्लेख केला की ताईमाई अक्का, महिला वर्ग म्हणजे आमचे लाडके ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचं संपूर्ण कुटुंब आलेलं आहे. या ताईमाई अक्का, ज्ञानेश्वरजी कचरू भोईर साहेब, आपलं सर्व कुटुंब, छोट्या चिमुकल्या ताईमाई सर्वांनी यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. या आणि हे आपलं शामियान आपलं मंच सुशोभित करायचं आहे. वेलकम. मागच्या वर्षीची भाऊसाहेब आठवण झाली जेव्हा आपण लेडीजची मॅच ठेवलेली ठाणा विरुद्ध मुंबई. किती महिला वर्ग आपल्या होत्या, 3 स्टँड भरले होते. लाडकी आपली अवनीताई पाटील सुद्धा तेव्हा आली होती. आपण पैठणी दिल्या होत्या. आणि बघा हे क्रिकेटचं बेड मित्रांनो, किती पण लांब ग्राउंड असू द्या, आपल्या आदर्श चषकामध्ये आपण तरी गेलं पाहिजे हे दाखवलं आपल्या ह्या ताईमाई अक्कांनी. त्याचं आपण करूया हार्दिक स्वागत. धावसंख्या 4 वरती 0 गडी बाद. धावांचा पाठलाग करतोय शास्त्री नगर हा संघ शीतगावच्या अगेन्स्ट. या तिसऱ्या रजनीमध्ये आदर्श चषक ही स्पर्धा होऊन फटका सुद्धा आदर्श. वा, आणि चेंडू करतो तिथे बाउंड्री लाईनला स्पर्श. जबरदस्त इथे हा फटका सजवलाय, देखना फटका. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 4 रन. असं वाटलं की इथे दबाव टाकेल गोलंदाज, परंतु नाही. इथे बॅट्समनने धुरा सांभाळली आणि दरम्यान संतोषजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांच्या संपूर्ण अगदी कुटुंबासोबत ते आलेले आहेत. मुलगा सुद्धा त्याच्यासोबत येईल. या संतोषजी आपलं हार्दिक स्वागत आहे. हे बघा प्रेम, मुलाचं नाव हार्दिक म्हणजे येणारा हार्दिक पांड्या. आपल्या गावातून पांड्या आपला प्रवीण तो उद्या खेळलेला असं वाटतं. इथे मला वाटतं बॅट्समनला थांबवले आणि इथे पंचांनी षटक संपल्याचा इशारा केला. पहिल्या षटकाची समाप्ती. प्रेक्षकांनो 29चा टार्गेटचा पाठलाग करत असताना शास्त्रीनगर संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद 8 वर, 8 ऑन द बोर्ड. किती मस्त स्पर्धा सुरू आहे बघा. आदर्श चषक खंड पडू द्यायचा नाहीये.
हे ठरवलं आमच्या आयोजकांनी, त्यांचं एकमत झालं. आदर्श नाव आहे, आदर्श गाव आहे मित्रांनो. 70 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल. ठाणे जिल्ह्यात कुठलंही असं गाव नाही आहे, असं हे गाव आहे आपलं आदर्श चषक. हे मी वारंवार अनेक ठिकाणी सांगत असतो की या मुरबाड परिसरामध्ये असं एक गाव आहे की तिथे गाव स्पर्धासुद्धा सलग 33 वर्ष 34 वर्ष रंगतात. आणि विशेषतः म्हणजे सर्व अगदी आपापल्या प्रत्येक घरामधली व्यक्ती चांगल्या चांगल्या खात्यांमध्ये सेवा करते. कोणी ऑफिसर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी भुईर आपले डॉक्टर आहेत, आपले भाऊसाहेब ग्रामसेवक आहेत. काय काय सांगायचं असं मी सांगत असतो. असं आदर्श गाव आहे आणि त्याची स्पर्धा आता 34व्या पर्वामध्ये इथे स्पर्श करत आहे. नक्कीच हे स्पर्श म्हणजे अगदी मी म्हणतो की परिस्पर्श आहे या स्पर्धेचं. टेमगावच्या ग्राउंडला या स्पर्धेचा स्पर्श झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदान सुद्धा इथे सोनेरी झाले. या स्पर्धेचं नाव सुद्धा सोनेरी रुपेरी चंदेरी या अक्षराने कोरलं जाईल. कारण टेमगावमध्ये 34 वर्षाची स्पर्धा इथे साकार झाली, हे वेगळं सांगायची गरज नाही. आदर्श चषक नावाची स्पर्धा. इथे धावसंख्या पाहतो आपण. 29चा पाठलाग होत असताना पहिल्या षटकानंतर 0-8 वर नवीन गोलंदाज. पहिला चेंडू पलटी शॉट. वाह वाह, क्या बात आहे भावा. आणि ज्या भावाने इथे ठोकल्या 6 धावा. जबरदस्त. हा एक खरा शिवरायांचा छावा. सिक्सर. तर सीतारामजी साहेब भोपाळी पहाटे असते, पण तो भूपेश इथे रात्रीच्या समय भोपाळी इथे गाऊ लागलाय. पुन्हा एकदा पलटी. ओ माय गॉड, पलटी. आता चंद्र मालिक कलटी कलटी कलटी. इथे प्रतिस्पर्धेला होईल आता उलटी. चौकार. पहिला चेंडू डॉट निघाल्यानंतर चौकारांची इथे मात्र खैरात इथे केली आहे. दोन्ही पण फलंदाजांनी एकमेकडे बाद नाहीये. मयूरप्रमाणे पंख पिसारा फिरवला. भूपेश यश प्राप्त करतोय. पुन्हा तिसरा फटका. ओ माय गॉड, हा रायटी का लेफ्टी आहे, हा प्रश्न पडला प्रेक्षकांना. लागोपाचे 3 पलटी शॉट 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग फ्रॉम भूपेश, ऑन फायर. जर नसता तर इथे लागोपाच्या 3 चौकारांसाठी तुळशीरामजी भुईर साहेबांकडून 555 आले असते भाऊसाहेब. ओ माय गॉड, परंतु त्याला आवश्यकता नाहीये. त्यांनी मन जिंकली. पुढच्या टॉस साठी या साई स्पोर्ट्स सरळगाव गंधराज नांदगाव. धावसंख्या धावांची नांदी आली आहे 22 वरती. वा, जर अजून एक चौकार आता आला, कारण लागोपाठचे 2 आलेत बरोबर. पहिला षटकार 2 लागोचे चौकार. गोलंदाज पुन्हा हतबल झालाय आणि इथे मात्र चेंडूला खाली ठेवलंय. आडवा झाला खूपच बाहेर. इथे बॅट्समन निघाला बघा. त्याला सुद्धा कळलं की मी जास्त लवकर बॅट फिरवली. अर्ली तिथे पिकअपचा प्रयत्न केला. चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन होतं. लेन खेचली जरा गोलंदाजाने बघितलं आपण आणि त्या कारणाने तिथे चेंडू टप्पा खाली राहिला आणि हा डॉट चेंडू निघाला. सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज पांडुरंगाने. धावसंख्या 22. फुल टॉस, फुल टोल नाही, पण तू चांगला ट्रॅव्हल झालाय. ड्राईव्ह केला तिथे फिल्डर. पुन्हा एकदा तिथे दबाव घेते. फंबलिंग झालं. एकेच रूपात 2 मध्ये होत असता याला म्हणतात प्रेशर प्रेशर प्रेशर. दबाव. धावसंख्या इथे बरोबर 24 वर. 29चा टार्गेट. अजून 5 धावांची गरज. मॅच बनवली. मॅच हेच चालली आहे. 13 चेंडूंमध्ये संदीप 5 धावांची गरज. 13-5. हे मॅच किस काय भाई. 13 है या मेरा है हमारा है हे सांगतो, कारण एकेगडी बाद नाहीये. मस्त खेळतोय मयूर सोबतीला भूपेश. बिनबाद ड्राईव्ह. हे चेंडू आधी आले पाहिजे होते. हा चेंडू अचूक होता. पंचांनी सुद्धा बघितलं की दिस इज गुड डिलिव्हरी. दिस वॉज व्हेरी गुड डिलिव्हरी. हे चेंडू जर आधी टाकले असते, तो म्हणतात ना की संदीप की माणूस ठेच लागल्यानंतर शहाणा होतो. इथे 12 चेंडू आणि धावांची गरज जिंकण्यासाठी 5. 2 षटकाची समाप्ती. प्रेक्षकांनो विजयाकडे वाटचाल करतोय. तत्पूर्वी मी पुन्हा आवाज देतोय की साई स्पोर्ट्स सलगावचा कॅप्टन आणि गणराज नांदगावचा कॅप्टन आपण टॉस करावं. आणि इथे आमचे सन्माननीय पाहुणे टॉस करतील. नितीनजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. एका बाजूला सरळगाव, दुसऱ्या बाजूला नांदगाव.
आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता 10 क्रिक ह्या वाहिनीवरती हे कव्हर केलं जात आहे. तर टॉस जिंकला मला वाटतं नांदगावच्या कॅप्टनने. 2 मिनिटात सांगतात. धन्यवाद नितीनजी. बसा आपण. असं नसतं वा. तर 2 षटकांमध्ये प्रेक्षकांनो इथे 24 धावांची लयलूट केली. लय भारी बॅटिंग इथे. जोखीम पण नाही घेतले. परफेक्ट अगदी मेरिटनुसार बॅटिंग केली. उलटे फटके छान मारले. जणू काय अगदी केविन पीटरसन सुद्धा फिदा झाला असेल. इंग्लंडहून जर बघत असेल तो म्हणेल की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. इतकी मस्त त्यांनी इथे रिव्हर्स हिटिंग केली होती. आणि ते फटके आपण आपल्या डोळ्यामध्ये समाविष्ट करून बघितले. याला म्हणतात क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची नजाकत. क्रिकेटमध्ये खूप काय पाहायला मिळतं. तुम्ही त्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे तुम्हाला की नक्की काय तुम्हाला बघायचं आहे. बॉलिंग बघू नका, बॅटिंग बघू नका, फिल्डिंग बघा. आणि चेंडू ट्रॅव्हल होते बघा. कारण चौकारचं झालं तर स्कोर आर लेवल नाही तिथे पायाने अडवलाय. मला त्या फिल्डरनी लिओनेल मेसीची भेट घेतली असेल, जो फुटबॉलपट्टू येऊन गेला आपल्या इंडियामध्ये. माहिती आहे ना आपल्याला. येऊन गेला तो लिओनेल मेसी स्टेडियममध्ये आला होता 4. किती घेऊन गेला तुला माहिती आहे? 100 कोटी रुपये घेऊन गेला मानधन. एका दिवसात 100 कोटी 4 स्टेडियममध्ये गेला. थोबाड दाखवलं. फक्त सेल्फीचे 10-10 लाख रुपये घेतले. शाहरुख खानच्या सोबत, आमिर खानच्या सोबत, अजय देवगणच्या सोबत. आणि किती घेऊन गेला? इथे मात्र मॅच घेऊन गेला. नो प्लस. इथे आहे तो डाऊ. 1+1 2 धावा अजून जोडल्या जात आहेत. स्कोर आर आय थिंक सो लेवल का 28 का धावा. बरोबर बावडे सर. नो नाही रिव्हर्स घेतला निर्णय. ठीक आहे. एकच आम्ही धाव इथं नोंदित करतोय. नांदगाव संघ आपण वेळेमध्ये न आल्यामुळे तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज केल्याची नोंद घ्या. गन्नास नांदगाव संघ तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज केलेला आहे. पेनल्टी दिलेली आहे. तुम्ही स्वीकार करावा अशी आयोजकांची तुम्हाला सूचना. पुन्हा एकदा पलटी 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 कल्टी. काय खेळतोय खतरनाक. आय सॉलिड बॅटर. हा खतरनाक बॅटर आहे. मॅच फिनिश्ड. हा तुमचा दिमाग, तुमचा रुबाब. आणि रुबाबाने इथे मॅच फिनिश केली आहे. एक गडी बाद नाही. 29चं टार्गेट होतं बघा तुमच्या स्क्रीनवरती. ही मॅच समरी आली आहे. 2.3 षटकामध्ये कार्यक्रम खलास केलाय या ठिकाणी.